सर रात्री 2ला 3ला 4ला कधी पण फोन करतात सर. हो लोक फोन करतात ते. तर हो ना सर, मग असं झालं सर, ही सरकार मला इंग्रजासारखी झाली सर, असं वाटतं सर कदाचित. सरकारी शिक्षकांनी वर्गात शिकवायचं की SIRचं काम करायचं, या एका प्रश्नावरून राज्यात नवा वाद पेटलाय. आणि आता सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यातील कथित फोन संभाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या राज्यात विशेष मतदार यादी पुनरावलोकन अर्थात SIRचं काम सुरू आहे. या कामासाठी अनेक सरकारी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्हायरल होत असलेल्या कथित कॉल रेकॉर्डिंगमध्ये रमेश पाटील यांनी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांना थेट प्रश्न विचारला. शिक्षकांना मतदार यादीच्या कामात गुंतवल्यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय, मुलांकडे दुर्लक्ष होत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हॅलो, बनसाहेब बोलतो ना सर? हो बोला. बनसाहेब, मी एक टीचर बोलतोय सर. हा बोला. काय होत, इथून बोलतो संभाजीनगर मधून. हो बोला. काय होतंय माहिती का सर, आता आम्हाला शाळा पण करावं लागतात बरं का. त्याच्याबरोबर आम्हाला SR वगैरे सगळं कामं करावं लागतात. मग त्याच्यामध्ये काय झालं सर, ना विद्यार्थ्यांचा अभ्यास व्यवस्थित होत नाही आणि इकडचं होत नाही. त्याच्यामुळे आमची मानसिक स्थिती जी आहे ना, म्हणजे थोडी प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामध्ये कधी कधी असं वाटतं की आम्ही काही जीवाचं करून घ्या. आणि त्याच्यामध्ये एक प्लस पॉईंट असं आहे सर की लोक आहे ना सर, रात्री 2ला 3ला 4ला कधी पण फोन करतात सर. हो लोक फोन करतात ते. तर हो ना सर, मग असं झालं सर, ही सरकार मला इंग्रजासारखी झाली सर, असं वाटतं सर कदाचित. म्हणजे बघा, शिक्षणाला सर्व लोकांना त्रास नाही व्हायला पाहिजे ना सर. शिक्षक हा मूळ आधार आहे समाजाचा सर. तुम्ही निवेदन द्या ना तुम्ही त्यांना. निवेदन द्या का आता सर? अहो सर, माझं नाव रमेश पाटील आहे. मला इतके सरांचे फोन येत आहेत, टीचर लोकांचे सर. आता मला सांगा, तुम्ही प्रवक्ते आहे भाजपचे, आता काय करणार तुम्ही सांगा? शिक्षक बघा, पोलिसांना 9-9, 10-10 ड्युटी आहे, पोलीस भरती होत नाहीये, विद्यार्थी परेशान, शेतकरी परेशान. मला सांगा, रात्री जे 9 एक मिनिट एक फोन घेतो. एक मिनिट. नाही. दरम्यान हे संभाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटतायत. मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर एक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. सरकारी शिक्षकांची प्राथमिक जबाबदारी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची की विविध प्रशासकीय कामं पार पाडण्याची, हा सवाल आहे.